वर्धा पोलिसांनी दिनांक 14 डिसेंबर रोजी शहरातील मसाला रोडवरील प्रयत्नशील बौद्ध विहार परिसरात नाकेबंदी केली। यावेळी MH32 AAX 0370 या कारची तपासणी केली असता त्यात टेंगो पंच या देशी दारूनं भरलेल्या 3800 बाटल्या सापडल्या। त्याची किंमत 3,80,000 रुपये इतकी आहे। या प्रकरणी कार चालक मयूर प्रकाश महिले राहणार स्नेहलनगर महिला आश्रम वर्धा यांच्याकडे अधिक चौकशी करता सदरचा माल हा प्रयन उर्फ अक्षय फुलफले राहणार सेवाग्राम याचा असल्याचं सांगितलंय। कार चालकाच्या मोबाईलसह वाहन तसंच दारू मिळून पोलिसांनी 16,90,000चा मुद्देमाल जप्त केला। तर याच नाकेबंदीत MH32 AW 8377 या दुचाकीचा संशय आल्यानं ती थांबवीत तपासणी केली असता देशी दारूची वाहतूक होत असल्याचं आढळून आलंय। पोलिसांनी दुचाकी चालक प्रशील बंडूजी गेडाम वय 32 वर्ष राहणार आंबेडकर नगर नलवाडी यास ताब्यात घेतलं असून मोपेड वाहनासह देशी दारू मिळून 1,20,000चा मुद्देमाल जप्त केला। पोलीस निरीक्षक संतोष टाले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, हवालदार सुहास चादोरे, सचिन भारशंकर, लोकेश गाडवे, पंकज भरणे, नवनीत वानखेडे, मनोज काकपुरे यांनी ही कामगिरी केली आहे।